सन 1999 साली 1220 मीटर लांबीच्या दूधगंगा धरणाचं बांधकाम पूर्ण झालं। या धरणामधून पाणी गळती सुरू आहे। कोणत्याही धरणाची गळती सर्वसाधारणपणे 70 लिटर प्रति सेकंदच्या वर वाढली तर त्या धरणाला धोकादायक ठरते। 2007 साली दूधगंगा धरणातून 360.50 लिटर प्रति सेकंद या प्रमाणात गळती होत होती। महाराष्ट्र शासनाच्या आदेशानं सन 2010 ते 2014 या कालावधीत दगडी धरणाच्या एकूण मोनोलिथ सिमेंट ग्राउंटिंगचं गळती प्रतिबंधक काम करण्यात आलंय। त्यानंतर 2016 साली संचय पातळीत 166.66 लिटर प्रति सेकंद इतकी गळती आढळून आली। अधीक्षक अभियंता धरण सुरक्षित संघटना नाशिक यांनी 2021 मध्ये केलेल्या पाहणीमध्ये ही गळती वाढत जाऊन ती 264 लिटर प्रति सेकंद असल्याचं आढळून आलं। यानंतर त्यांनी गळती प्रतिबंधक योजनेअंतर्गत विशेष दुरुस्तीसाठी 80,72,11,854 रुपयांचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठवलाय। मात्र अद्याप धरण गळतीच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झालेली नाही। दूधगंगा धरण गळतीवर तातडीनं उपाययोजना करा। येत्या 3 जूनपूर्वी या कामाची वर्क ऑर्डर न काढल्यास 3 जून रोजी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं जलसमाधी घेणार असल्याचा इशारा उपनेते आणि जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी दिलाय। तो दूधगंगा आपला काळमवाडी धरण तिथं असलेली गळती आणि ती गळती दिवसेंदिवस वाढत चाललेली कमी होत नाही आहे। त्याच्यावर अनेक कोट्यावधी रुपये खर्च केले, अनेक उपाययोजना केल्या, परंतु गळती वाढत चाललेली कमी होण्याची ऐवजी आणि धोका भविष्यात निर्माण होऊ शकतो। आम्ही प्रार्थना करीन की त्या धरणाला कुठलाही धोका होऊ नये, परंतु शेवटी निसर्ग आहे, मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे। वेळच्या वेळी लगेच तातडीने उपाययोजना करून टेंडर प्रक्रिया तातडीने वापरून तिथं काम सुरू करणं गरजेचं होतं। पण पावसाळ्यात आता काम होणार कसं? म्हणजे भविष्यात होणारी जी आता राज्यातले नेते, केंद्रातले नेते निवडणुकीच्या ठिय्या मारून बसतात, परंतु कोल्हापूरचे जे भविष्यातले चांगले महत्त्वाचे प्रश्न आहेत, धरणासारखे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत, तिकडे बाकी दुर्लक्ष सोयीस्कर केलं जातं आणि ह्याला सर्वस्व जबाबदार असतील तर संबंधित अधिकारी आणि शासन। आम्ही तातडीने त्यावर उपाययोजना करा, धरण दुरुस्त करा, गळती थांबवा अशी मागणी केलेली आहे। नाहीतर 3 तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही जलसमाधी 3 तारखेला घेण्याचा आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे, शहर प्रमुख सुनील मोदी यांच्यासह ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।